उद्योजकांना आज आपण सन्मानित केलेला आहे, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपद्वारे आयोजित या भारत उद्योग रत्न पुरस्कार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे भारत उद्योगरत्न 2024चा म्हणजे कार्यक्रम आज पार पडला। अनेक लोकांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला। आपल्यासोबत मॅडम आपला परिचय द्या सुरुवातीला। नमस्कार, मी निवेदिका अंकिता मोरे आणि आज मी भारत उद्योग रत्न पुरस्कार 2024 ला आज होस्ट केलेला आहे। तसा मी स्विफ्ट अँड लिफ्ट या कंपनी सोबत मागील 3 वर्षापासून जोडलेली आहे। यांच्यासोबतचे 15 वरून जास्त इव्हेंट मी होस्ट केले, पण सुरुवात झाली होती नागपूर, मग झाली विदर्भ, मग महाराष्ट्र आणि आज इथपर्यंत हा प्लॅटफॉर्म पोहोचला की भारतभर जेही उद्योजक आहेत त्यांना आपण मंचावर गौरवान्वित करत आहोत। दरवेळेस नवीन नवीन सेलिब्रिटी येतात। आज सोनाली कुलकर्णी मॅडम आलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आजचा स्विफ्ट अँड लिफ्टचा 3रा इव्हेंट असूनही मला खूप आनंद झाला की यावेळेस नागपूर विदर्भातले सुद्धा काही बिझनेस किंवा एंटरप्रेन्योर सोबत महाराष्ट्रातील भारतातली भरपूर जागेवरून आज बिझनेसमॅन एंटरप्रेन्योर्स आज एकत्र आलेले होते आणि त्यांनी इतके सुंदर सुंदर क्षेत्र यावेळेस निवडलेत स्विफ्ट अँड लिफ्ट कंपनीनी, ज्याच्यामध्ये मेकअप इंडस्ट्री सुद्धा होती, मॅन्युफॅक्चरर सगळ्यात जास्त होते, ज्यांनी छोट्यापासून कामं सुरू केलेत आणि मोठ्यापर्यंत पोहोचलेत असे जे काही छोटे छोटे उद्योग असतात त्यांना सुद्धा यावेळेस इन्व्हॉल्व्ह केलं। AI, लँग्वेजेस, द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर डेटा प्रोसेसिंग म्हणजे अशा इतक्या बारीक बारीक गोष्टींकडे यावेळेस लक्ष देण्यात आलेलं होतं। तर आजचा इव्हेंट खूप सुंदर असा झाला असेच मी म्हणेन। एकंदरीत जर बघितलं तर सामान्य व्यक्ती म्हणजे अभिनेत्रीला भेटणं आणि त्यांच्या मनामध्ये जी एक भावना निर्माण होते, आज तुमच्या एक स्विफ्ट अँड लिफ्टच्या माध्यमातून आज एक अभिनेत्रीला सगळ्यांनी भेट तर अनेक या आधी पण सुद्धा आपले कार्यक्रम झाले, काय भावना व्यक्त करतात जेव्हा भेटल्यानंतर, जेव्हा त्यांच्या महाराष्ट्राची आपल्या सगळ्यांची लाडाची अप्सरा म्हणजेच की सोनाली कुलकर्णी आणि साहजिक आहे सगळे खूप जास्त एक्साइटेड होते त्यांना बघण्यासाठी। एक फरक असतो की लाईव्ह कॉन्सर्ट आणि अवॉर्ड शो याच्यामध्ये बराच एक थोडा फरक असतोच, पण तरी सुद्धा त्यांनी आल्यानंतर सगळ्यांसोबत जे छोटंसं की अरे मंडळी माझ्यासोबत तर नमस्कार हाय हॅलो झालं पाहिजे ना, त्यांचं येऊन जे एक छोटासा अपीरियन्स असतो आणि बोलण्याची एक वेगळी पद्धत आणि सगळ्यांना घेऊन चालतात त्या पण, आणि एक्साइटमेंट ॲज अ मी पण सेलिब्रिटीला मिळते आणि एक मस्त एकंदरीत खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि त्यांच्या उपस्थितीने पण इव्हेंटला आता असं म्हणतो ना आपण 4 चांद लग गए इव्हेंट, आणि तशीच अशी ती गोष्ट असते। स्विफ्ट अँड लिफ्टचा जो इव्हेंट आहे याला सुद्धा म्हणजे आम्हालाही चांगलं वाटलं, एक मराठी अभिनेत्रीला तुम्ही या कार्यक्रमात बोलावलं म्हणजे एक मराठी लोकांना एक संधी। चला, खूप चांगला प्रश्न होता, आय अप्रिशिएट। आणि खरं सांगायचं गेलं तर स्विफ्ट अँड लिफ्ट कंपनीनी अप्रिशिएट करते खास करून मराठी उद्योजकांना, म्हणजे जे मराठी एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा मराठी फॅमिलीतून जे समोर गेलेले आहेत त्यांचा मेन टार्गेट त्यांच्यासाठी आहे। कारण ही खूप चुकीची भावना आहे की महाराष्ट्रीयन व्यक्ती बिझनेस करू शकत नाही, असं नाहीये। आपण फक्त त्यांना कौतुकाची थाप देत नाही, तर आपले बिझनेस खूप समोर चालले आहेत। भारताच्या बाहेर सुद्धा आपले बिझनेस चालले आहेत। इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर आहे आणि बस अशाच गोष्टींना वाव देण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म, पण आपण तरी पण सगळ्यांना घेऊन सोबत चालतोय। तर असं स्विफ्ट अँड लिफ्टचं म्हणणं आहे आणि खास हा कार्यक्रम मराठीतच असतो आणि आपण आपली भाषा अजून समोरपर्यंत भारतभर नेण्यापर्यंत सक्षम आहोत असं स्विफ्ट अँड लिफ्ट दाखवत आहे। छान, मराठी लोकांचा तुमच्या कार्यक्रमामुळे सन्मान होतोय आणि ही म्हणजे खूप कौतुकाची बाब आहे, म्हणजे आम्हाला खूपच आवडलं। अरे वा, थँक्यू सो मच। तुम्ही खूप छान कव्हर केलाय आजचा कार्यक्रम, तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। असेच राहा, बघत राहा हिंद भारत डिजिटल, बघत राहा हिंद भारत डिजिटल। थँक्यू सो मच। नमस्कार मित्रांनो, मी श्याम देशकर। आज या ठिकाणी उद्योगांना पुरस्कार मिळालेला आहे। मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॅडम या ठिकाणी काय भावना व्यक्त करणार आहे? उद्योग वेगवेगळ्या क्षेत्रात करणारे आपल्या विदर्भातील उद्योजकांना आज आपण सन्मानित केलेलं आहे, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपद्वारे आयोजित या भारत उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये, ज्यासाठी मला इथे येण्याची संधी मिळाली। निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथे बोलवलंय आणि या सगळ्या विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचं खूप खूप मनापासून कौतुक आहे। ब्युटी, इलेक्ट्रॉनिक्स, ॲग्रिकल्चर, स्टुडंट्स, IT,
एज्युकेशन म्हणजे तुम्ही म्हणाल तो उद्योग क्षेत्र, त्या उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या विदर्भातील तरुण, अनुभवी आणि महिला अशा महिला देखील आघाडीवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि कामगिरी बजावतायत खूप उत्तमरित्या. त्यामुळे सगळ्या या उद्योजकांना खूप मनापासून अभिनंदन आहे त्यांचं, त्यांना शुभेच्छा आहेत आणि वर्षाअखेरीस इतकी सुंदर त्यांना पाठीवरती शाबासकीची थाप मिळालेली आहे. मला नक्कीच खात्री आहे की नवीन वर्ष अगदी जोमाने सुरू करतील आणि या सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि पुन्हा एकदा अभिनंदन करते तुमच्या वार्तात. थँक्यू. थेट सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, काय भावना आहे? खूप छान एक्सपिरियन्स होता. सोनाली मॅम बिलकुल म्हणजे अप्सरा, जे त्यांना आपण पदवी दिलेली आहे अप्सरा, त्या खरंच तशाच आहेत अप्सरासारख्या. आणि प्रोग्राम हा इव्हेंट जो आहे तो खूप सुंदर झालेला आहे आणि इथे वेगवेगळे उद्योजक आणि त्यांनी आपापले भावना व्यक्त केल्या, आपापल्या उद्योगाचे इथे सगळ्यांनी काय काय सांगता येईल, चांगले आनंद हा, म्हणजे स्विफ्ट अँड लिफ्ट कडून ते आज हा जो प्रोग्राम आयोजित करण्यात आला, एक चित्रपटाचे अभिनेत्री आले, त्यांच्यासोबत म्हणजे भेटीगाठी झाल्या. हो, तर एक खूप चांगलं काम करते. खूप छान. हा इव्हेंट आपल्याला खूप चांगल्या स्तरावर नेईल असं मला वाटते पुढे आयुष्यात. कारण या इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या म्हणजे पूर्ण भारतातून आपल्याकडे उद्योजक आलेले आहेत आणि मी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले. कारण मॉडेल कॅटेगरीमध्ये मी पण यावर्षी 2 क्राऊन जिंकलेले आहे आणि त्यामुळे मला पण या कार्यक्रमात बोलवण्यात आलेले आहे. असं एकंदरीत खूप सुंदर आणि खूप छान हा सोहळा झालेला आहे. असे इव्हेंट होत राहिले पाहिजे. हा, मनोबल वाढते आणि सोनाली कुलकर्णी मॅडमशी भेटून तर खूपच खुश झाले. बाकी ओव्हरऑल छान. महाराष्ट्राची उपराजधानी भारत उद्योग रत्न पुरस्कार 2024च्या आज या ठिकाणी इव्हेंट झाला. या ठिकाणी मराठी चित्रपटाचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आले आणि आपल्यासोबत निलेश सर आहे, जे आयोजक आहेत. सर, हिंद मराठीचे मी आपलं स्वागत आहे. तुमच्या इव्हेंटमध्ये आम्ही जेव्हा इथे ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासोबत जेव्हा बोललो, सगळे म्हणाले हे खूप छान इव्हेंट होतं, एक मनोबल वाढवण्याचं काम होतं आणि मराठी लोकांना प्राधान्य सुद्धा दिलं. याबद्दल खूप आनंदाचं वातावरण दिसतं. तुम्ही काय भावना? बरं, वास्तविकता पहिली सुरुवात माझ्यापासूनच आहे. मी मराठीच आहे आणि मराठी असून उद्योग क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे मराठी उद्योजकांना थोडंफार कठीण असतं. पण प्रत्येकाच्या रक्तात एक ऊर्जा आहे आणि जी ताकद आहे, प्रत्येकाला ठरवलेली एक प्लॅनिंग आहे. सो त्या माध्यमातून ते घेतलेलं कामात म्हणजे जे सुद्धा काम हातात घेतील ते कंप्लीट केल्याशिवाय थांबत नाहीत. सर्वात मोठं उदाहरण झालं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी आपल्या महाराष्ट्र मराठी राज्याची स्थापना केली आणि त्या राजांनी जेव्हा आपल्या महाराष्ट्राला एवढं मोठं यश मिळवून दिलं, तर आपल्या प्रत्येक मराठी उद्योजकांमध्ये ती शक्ती आहे. आपण मावळे आहोत आणि आपण नक्कीच एक चांगले कार्य करू शकतो. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपच्या माध्यमातून हा आमचा 35 ते 40 म्हणजे जवळपास आम्ही 40 सोहळे आतापर्यंत पार पाडलेत. आजचा हा 41वा सोहळा होता आणि ह्या सोहळ्यासाठी आम्ही पूर्ण भारतातून आपल्या नागपूरमध्ये उपराजधानी जी आपल्या याची आहे महाराष्ट्राची, तिथे उद्योजकांना इन्व्हाइट केलं आणि त्यांना सन्मानित केलं. प्रोत्साहन म्हणजे पुरस्कार देऊन जेव्हा आपण उद्योजकांना सन्मानित करतो तर त्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि समाजासाठी ते चांगलं कार्य करायसाठी तत्पर होतात. पुरस्काराचा जो तुम्ही इव्हेंट केलेला आहे, कधी म्हणजे याच्या आधी म्हणजे कधी आपण सुरुवात केलेली होती आणि ही कल्पना कशी आली तुम्ही, आणि त्यामुळे खरंच एक मनोबल वाढताना दिसतोय, कधी सुरुवात केली, ही कल्पना कशी आली आपल्याला? सो स्विफ्ट अँड लिफ्ट 2018 पासून स्थापन झालेली आहे. पण जी कल्पना आली जी उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची, ही 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये माझ्या डोक्यात आली. मी एक उद्योजक आहे आणि जे कार्य मी करतोय, मला जे सक्सेस मिळतंय हे सेलिब्रेट फक्त माझी टीम करत होती. तर मी तेव्हा विचार केला की मी उद्योजक असल्यानंतर माझा सन्मान मीडियाच्या माध्यमातून का न व्हावा. तर मग आम्ही मीडियामध्ये काम करत असल्यामुळे आम्ही हा निर्णय केला की ज्या ज्या क्षेत्रात उद्योजक कार्यरत आहेत त्यांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि पुरस्कार हा मला तर कधी मिळाला नाही, पण स्विफ्ट अँड लिफ्ट ग्रुपच्या माध्यमातून मी नेहमी उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो. जे इथले आयोजक होते निलेश सर, यांना पुरस्कार मिळाला नाही, पण यांनी पुरस्कार देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं
आणि मराठी लोकांना प्राधान्य देत आणि त्यांच्या बोलण्यावर आणि या इव्हेंटमध्ये पूर्ण म्हणजे असं मराठी वातावरण दिसून आलेलं आहे. खरंच असा इव्हेंट हा खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदाच म्हणजे कव्हरेज केला आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा गर्व वाटला की या ठिकाणी मराठी लोकांचा चांगल्या पद्धतीने एक सन्मान झाला. भारत उद्योगरत्न पुरस्कार 2024च्या कार्यक्रमात पूजा शेळके यांना मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. काय भावना व्यक्त करतात जाणून घेऊया. काय सांगणार अभिनेत्री यांनी पुरस्कार दिलेला आहे. खूप छान वाटतं आहे. ऍक्च्युली सध्या हेल्थ इंडस्ट्री बूमिंग आहे आणि कोविड नंतर तर हे खूप एव्हिडंट झालं सगळ्या लोकांना. सो आम्ही पण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीमधनं पहिल्यांदाच बिझनेस ओपन केलं. सो फ्रॉम 2018 मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करते ॲज अ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स. पण हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण रेकग्निशन तुम्हाला मिळतात. बऱ्याच एंटरप्रेन्योर सोबत इकडे भेट होते. सो एक कलेक्टिव्ह प्लॅटफॉर्म आपल्याला स्विफ्ट आणि लिफ्टने प्रोव्हाइड करून दिला. ऑल्सो मॅनेजमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी पण बऱ्यापैकी चांगल्या होत्या. सो दॅट वी कॅन एक्सप्लोअर मोर आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पुढे ग्रोथ करू शकतो बिझनेस फ्रंट. असं इव्हेंटमुळे म्हणजे मनोबल सुद्धा वाढतोय. अगदीच अगदीच. आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सर, कारण कुठलाही बिझनेस पर्सन आणि स्पेसिफिकली वुमेन ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ते नेहमीच मोटिवेटेड राहू शकत नाही. सर हे सगळे जे छोटे छोटे इव्हेंट्स असतात त्यांनी मोराल बूस्ट होतो आणि बरेच चांगले कामं करायची आम्हाला स्फूर्ती मिळते. मराठी अभिनेत्री असो किंवा अभिनेते असो आणि मराठी लोक यांना संधी मिळतोय या स्विफ्ट अँड लिफ्टच्या त्याबद्दल एक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण बाय बिंग इन अ महाराष्ट्रीयन फॅमिली आपण हे नेहमीच ऐकलंय की बिझनेस महाराष्ट्रीयन लोकांचं काम नाहीये. पण आता मला म्हणायला खूप आवडेल की आज इथे ऑलमोस्ट सगळेजण महाराष्ट्रीयन आहे. सो येणाऱ्या नक्कीच आपल्या ज्या पिढ्या आहेत भरपूर पिढ्या उत्तमोत्त बिझनेस मध्ये जाऊन खूप ग्रोथ करावी. इकॉनॉमिकली फायनान्शियली भरपूर ग्रोथ करून फ्रंट्सवर जावं आणि बरेच बिझनेसेस एक्सप्लोर करावे. थँक्यू सो मच. भारत उद्योग रत्न पुरस्कार हे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी इव्हेंट पार पडलं. या ठिकाणी आपल्यासोबत मेकअप अकॅडमीचे चेतना मॅम आपल्यासोबत आहे. आज सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला. काय भावना व्यक्त करणार आहे. आय एम एक्सायटेड. मी सांगू नाही शकत आहे इन शॉर्ट. आता त्यांची मूवीज जी आहेत प्रत्येक मूवी ठीक आहे मी पाहिलेली आहे. काही काही मूवीज थोडं हे झाले ठीक आहे. मेन म्हणजे कसं आहे त्यांच्या हाताने मी अवॉर्ड म्हणजे एक माझं स्वप्न आहे ड्रीमही समजून जा ठीक आहे. एक ड्रीम होतं माझं थोडं की नाही चला आपण काही ना काही कसं त्यांच्या हाताने अवॉर्ड कुठे ना कुठून ना सगळ्यांना सुंदर बनवण्याचं काम करताय आणि तुम्ही अभिनेत्रीला भेटले आज. आणि आमचं काम म्हणजे कसं आहे सर्वांची जी सुंदरता सर्व सुंदरता आपापल्या याने बरोबर असतातच ठीक आहे. पण आणि आम्ही वाढवतो ठीक आहे आपल्या मेकअपने असं. आणि सर्वांना सांगू इच्छिते की कसं कुणी ना कुणी कसं छोट्यातूनच मोठं होतं है ना. आणि प्रयत्न करत राहावा. एक आता मी स्वतःचा आत्मविश्वास म्हणून कसं सांगते ठीक आहे. मी माझ्यावर जे काही झालं किंवा जे बी काही मी स्वतःच्या याने आता समोर आली एवढी ठीक आहे. म्हणजे स्वतःवर प्राऊड फील मी करते की स्वतःच्या ह्याच्यावर कसं ना कसं आपण थोडंसं का मोठं बिझनेस असो छोटं असो नाही मोठं असो ठीक आहे. बट सर्व लेडीज लोकांनी कसं एक स्वतःवर म्हणजे कॉन्फिडन्स ठेवून समोर पाऊल टाकावं असं तरी मला वाटतं. स्विफ्ट अँड लिफ्ट कडून जे इव्हेंट होतात त्यामुळे मनोबल सुद्धा वाढते. याबद्दल सॉरी स्विफ्ट अँड लिफ्ट मध्ये जे मला इन्व्हाइट केलं ठीक आहे आमच्याकरता थँकफुल बहुत थोडा थँकफुल. ओके. शैलेश सहारेजी आपल्या सोबत आहे. आज तुम्हाला सोनाली कुलकर्णी यांच्याकडून पुरस्कार मिळाला. काय वाटते काय भावना व्यक्त करणार. भावना हे व्यक्त करणार आहे का ज्या ॲक्ट्रेस माझी फेवरेट ॲक्ट्रेस होती आज तिच्या हातांना पहिला माझा अवॉर्ड मिळाला ते मला खूप आनंद आहे त्याच्याबद्दल. आणि एक चांगल्या अभिनेत्रीकडून जेव्हा आपल्याला पहिला पुरस्कार ना आवडता मिळतो तो आपल्यासाठी खूप खास असतो. आणि हा जो जीवनातला पल आहे हा मी कधी विसरणार नाही. असे हे जो स्विफ्ट अँड लिफ्ट कडून पुरस्कार देण्यात येते यामुळे एक मनोबल सुद्धा वाढते लोकांचं. याबद्दल काय बोलणार. बरोबर आहे. काय आहे जे नवीन उद्योजक असतात किंवा ज्यांना समोर जायसाठी काही मार्ग असतो तो एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे हा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया आहे. त्यामुळे लोकांच्या ज्या चाकाला जे चालत आहे त्याला गती मिळेल. त्या गतीमुळे ते स्पीड पकडतील. स्पीड पकडल्यामुळे आणि मीडियामुळे थोडं प्रचलित होतील. त्यांचं बिझनेस एक्सपॅन्ड व्हायला फायदा होईल.
आणि ज्यांना माहीत नाहीये त्यांना ते नॉलेज म्हणजे माहिती वाढेल या मीडियामुळे. जे आहे याच्याबद्दल माहिती कुठून मिळाली तुम्हाला? स्विफ्ट अँड लिफ्ट मला जनरली याच्यामधनं मिळाली, नेटवर्क मार्केटिंगमधूनच मिळालेली आहे. त्याच्यानुसार मी ते तिथनं त्यांच्यासोबत संपर्क साधला किंवा त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधला. त्यांनी भेटल्यानंतर मी त्यांच्यासोबत डिस्कस केलं काय आहे माध्यम. त्या माध्यमातून त्यांनी मला मिळालं की याच्यामुळे आपला ग्रो होऊ शकतो, याच्यामुळे आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते समोर वाढायसाठी. आणि ते संधी आज घेऊन मी खूप स्वतःला समजून का धन्य झालो आणि त्यामुळे मला खूप फायदा मिळेल समोर जाऊन. थेट सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत बोलण्यासाठी संधी मिळाली तुम्हाला, म्हणजे त्यावेळेस काय भावना होती तुम्हाला, काय वाटत होतं? एकदम आपण चित्रपटात बघतोय त्यांना आणि समोर होते आपल्या. हो, हे तर माझ्या म्हणजे जे स्वप्न होतं की एकदा सोनाली कुलकर्णीसोबत भेटायचं ते आज ट्रू झालं. आणि पिक्चरमध्ये बघून आणि रिअलमध्ये बघून म्हणजे भारावून गेलो चक्क की आपल्या साक्षात आहे. म्हणजे असं वाटलं होतं का खरंच आहे की नाही, चिमटा घेऊन बघाव्या. तर हा एक खूप म्हणजे वेगळा अनुभव होता आणि राहील एक अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी. हा कधीच नाही विसरणार मी. आणि सोनाली म्हणजे माझी फेवरेट, तर त्यामुळे तर विसरणार आहे म्हणजे प्रसंगच नाही आहे त्याचा. भारत उद्योग रत्न पुरस्कार 2024चा इव्हेंट आज महाराष्ट्राचे उपराजे नागपूर या ठिकाणी पार पडला. राखी बोबडे मॅम या ठिकाणी थेट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. काय सांगणार आहात मॅडम? आज मला सोनाली कुलकर्णी यांच्याकडनं जे उद्योजक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खूपच खुश आहे. 2024 मला खरंच आनंदकारी वाटतो. आज इथे निखिल साबळे सरांनी हा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, स्विफ्ट अँड लिफ्ट हे त्यांचं म्हणजे प्रोडक्ट आहे आणि त्यांनी इथे जो कार्यक्रम केलेला आहे रेजंटा हॉटेलला फारच सुंदर केलेला आहे. इथे त्या सोनाली कुलकर्णी मॅडम आले आणि त्यांच्या हस्ते जे आम्हाला पारितोषिक मिळालं त्यात आम्हाला खरंच खूप आनंद आहे. इथली व्यवस्था फारच सुंदर केली आहे. निखिल साबळे सरांनी आजचा जो कार्यक्रम आहे, इव्हेंट आहे, फारच सुंदर ऑर्गनाईज केला. सगळीकडनं पूर्ण महाराष्ट्रातनं लोक इथे आज हजर झालेले आहेत आणि सगळ्यांचा वेगळा परिचय मिळालेला आहे. इथे फारच सुंदर सुवर्ण संधी असते सगळ्यांसाठी. इथे जे आलेले सगळे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि आपापल्या बिझनेसबद्दल इथे सगळी माहिती आपल्याला मिळत असते. तर हे स्विफ्ट अँड लिफ्ट जे आहे ते खरंच उद्योजकांसाठी खूपच अगदी महत्त्वपूर्ण आहे. 2024चा जो आजचा 16 तारखेचा इथे कार्यक्रम झालेला आहे आणि निखिल साबळे सरांनी जो कार्यक्रम घेतला आणि मला इथे आवर्जून राखी बोबडेंनी मला इथे बोलवलं याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी त्यांचं फार कौतुक करते. तसंच इथे आलेल्या सर्व उद्योजकांचं मनपूर्वक स्वागत करून सगळ्यांचं अभिनंदन देखील करते. धन्यवाद. सोबत या ठिकाणी सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. काय सांगणार, काय भावना व्यक्त करणार? हे आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे आणि या माध्यमातून आमचं मनोबल खूप वाढलेलं आहे आणि असंच आणखीन जोमाने काम करू आम्ही. हे जे आम्हाला पारितोषिक मिळालं आहे हे सांगते की आणखीन तुम्ही जोमाने काम करा. डिजिटल संदर्भात काय माहिती द्या? म्हणजे आम्ही डिजिटल मध्ये सर आता कसं सगळं आधुनिक झालेलं आहे, AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही प्रिंटिंग क्षेत्रात चांगलं नाव कमवू शकता. स्विफ्ट अँड लिफ्ट कंपनी जे इव्हेंट केलेला आहे यांच्याबद्दल काय बोलणार? यांचा खूप चांगला उपक्रम आहे. सगळ्यांना बिझनेसवाल्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येतात आणि आणखीन त्यांना चालना देतात, वर्क करण्याचे चालना देतात. अशा इव्हेंटमुळे एक मनोबल वाढण्यात तुम्हाला पुरस्कार आज देण्यात आलेला आहे. खूपच आनंदमय वातावरण होतं आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हाला नेचर ग्रीनमुळे आमचा जो ब्रँड आहे त्याच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. नेचर ग्रीनचं धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा आणि सोनाली कुलकर्णी आणि तसेच स्विफ्ट अँड लिफ्टचे पण मनापासून खूप आभार त्यांचे की त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित करून हा आम्हाला पुरस्कार सन्मानित केला. स्विफ्ट अँड लिफ्ट यांनी जो आज प्रोग्राम केलेला अशाच पद्धतीचे कार्यक्रम नेहमी यांनी राबवले पाहिजे का, ज्यामुळे मनोबल वाढतात? खऱ्या अर्थाने आम्हाला खूप उशिरा कळलं पण असेच कार्यक्रम यांनी उद्योजक लोकांसाठी जे बिझनेसमॅन आहेत त्यांसाठी असे प्रोग्राम राबवत राहिले पाहिजे आणि एक उत्साह जोश या प्रोग्रामच्या माध्यमातूनच निर्माण Congratulations.
next award category is awards. आणि प्रत्येक अवॉर्डसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. नेक्स्ट अवॉर्ड category is for best residential construction. आणि award goes to Abhyanga. Very proud to be here. Next I'm going to call on to see best practical mathematics practical. Next award category is the best overall observation solution. Solutions. Leader in Smart Home Solution award goes to Suresh Electronics, Managing Director, Mr. Devani. Next award category is the Leading Academy in the Field of Development. And this award goes to Dr. Yogesh.
congratulations, Ravi ma'am. Next award